आपले डिपो अधिकारी तसेच सर्व कर्मचारी एस टी महामंडळाचे हा चालक दिन साजरा करण्याची संकल्पना कोणाला आम्हाला सांगता येणार नाही, कारण आमच्याकडे पण शिक्षक दिन असतो की वर्षातून एक दिवस आपला पण असावा। बैलाचा जर पोळा होत असेल प्राणी असून तर माणसाचा काही एक दिवसात सण नसावा। व्यवसायानुरूप आपली नावं वेगवेगळी पडली, कोणी शिक्षक झाला, कोणी पोलीस झाला, कोणी सैनिक झाला, ड्रायव्हर, कंडक्टर, चालक, वाहक सगळे वेगवेगळे आहेत, पण त्यांना प्रत्येकाला काहीतरी घटना घडलेली असते। तुम्ही शोधून काढा, आता मला सांगता येणार नाही। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक होते, त्यांना वाटायचं की माझ्या वाढदिवस पुढच्या काळामध्ये शिक्षक दिन म्हणून व्हावा, म्हणून आम्ही पण शिक्षक दिन साजरा करतो, पोलीस दिन पण असतो। तसं आपण आज माहिती झालं आम्हाला की चालक दिन आहे, एस टी महामंडळाचं बोलवले तुम्हाला। तर हे चालक या गाडीमध्ये 50 प्रवासी झोपली तरी चालेल, पण एक चालक जागाच लागतो। सगळे जागे ती एकटा झोपतात, सगळी झोपली म्हणायची। तुमच्या जीवावरती असंख्य असे पाठीमागं बिनधास्त झोपलेले जीव असतात। कोणी आई असते, वडील असते, पती असतो, पत्नी, लहान लेकरं, आजी आजोबा, कोणी ना कोणी नातेवाईक तुमच्या गाडीत बसलेला आहे। बरं, तुमच्या नुसत्या गाडीतच नाही, गाडीसमोर आडवे येणारे अनेक आहेत। आज धावपळीचं जीवन आहे, आज सगळ्यात जास्त रिस्क असेल तर प्रवास टाळतात लोक, तुम्हाला टाळता येत नाही। आणि पहिल्या तोंडाला तुम्ही 50 जण नंतर आहेत, तुम्ही पहिले आहेत पुढं। आज दररोज जीव धोक्यात घालता तुम्ही, घरून येता, पूर्वी सैन्यामध्ये जाताना घरचे रडायचे, पण आता आपली नजर मिली म्हणून काय वाटत नाही। आज परमुलकामध्ये दररोज जाऊन यायची गॅरंटी नसती माघारी यायची। आज तुमच्या जीवावर इतकी लोक जातात। बऱ्याच वेळा एखादा कुठं जर प्रवासाला जायचं म्हणलं, गाडी पार्किंग कुठं करायची, तिथं काय करायचं, गेल्यानंतर सोय आपली काय, त्यापेक्षा सुखासुखी तुमच्या एस टीमध्ये बसले टेन्शन नाही ना, झोप होती त्याची निवांतपणे। आणि एस टीतच माणूस बिंदास झोपतो। अपघात लक्झऱ्यांचे होतात बघा तुम्ही, बेभान वेगाने लक्झरी असतात। तसे एस टीचा ड्रायव्हर 99% माझ्या माहितीप्रमाणे 100% पथ्य पाळतो। घरी गेल्यावर 4 भिंतीच्या आतलं जीवन ज्याचे त्याचं वेगळं असतं, परंतु कधीही एस टी महामंडळाचा ड्रायव्हर नशा करून गाडी चालवत नाही, हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। लक्झरी तुम्हाला खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे। माणूस म्हणलं की वेगवेगळे प्रकार येतात। लक्झरांचे ड्रायव्हर बघा सर्रास पेलेले असतात, त्यांना जाब विचारायलाच कोणी नाही। तुफान वेगाने किती वेळा लक्झरीवाल्यांनी आतल्या लोकांचा जीव धोक्यात घातला। लक्झऱ्या पेटलेला त्या ड्रायव्हरला कळू नये म्हटल्यावर जळून माणसं मेली। ते महामार्ग कोणता मोठा सगळ्यात, समृद्धी महामार्ग एक लक्झरी जळून मेले। आणि ते दरवाज्यात असले डेंजर, लोकांना लक्झरी लाईफ दिसायला बरं वाटतं, पण संकटकाळी जेवढा एसटीतला माणूस सुरक्षित बाहेर निघेल ना, लक्झरीत निघू शकत नाही आणि एसटी जळूच शकत नाही। त्याला इतकं स्पंज नाहीत त्या लक्झऱ्यांसारखे, आणि निघायला जागा भरपूर आहेत। शिवाय ह्यातला चालक आणि वाहक आपल्या जीवाची बाजी लावून प्रवासाला वाचवण्याचा प्रयत्न करतो। काही वेळा जड सामान असतं, मी बऱ्याच वेळा पाहिले, वाहक धरू लागलेत, त्याला उतरवू लागलेत म्हाताऱ्या माणसांना। एस टीकडं तुम्ही नुसतं व्यवसाय म्हणून पाहत नाही, एक आपलेपणा म्हणून पाहता। बऱ्याच वेळा मी पाहतो ते खाजगी गाड्या असतात, कुरकुम कुरकुम वरडतात गोलराऊंडला, प्रत्येक स्टॉपला आहे, स्पर्धक आहेत, कारण त्यांना तेवढी भरती नाही झाली तर परवडत नाही गाडी न्यायला। पण एस टीवाले सुद्धा चालक वाहक मोठमोठ्याने वरडले मी पाहिले। चला कोल्हापूर, सांगली, लांबच्या गाड्यावाली सुद्धा एखादा प्रवासी पळत येताना त्याला घेतलेलं, तुम्ही इतकं आपल्यापणाने चालताय। टेलिफोन खातं बंद पडलं, पोस्ट खातं बंद पडलं, कुणामुळे बंद पडलं, त्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यवसायाची इमानदारी केली नाही। मी पट्ट दोष देतो, सगळेच कर्मचारी नव्हते वाईट, एस टी महामंडळाचे, टेलिफोन खात्याचे आणि ते पोस्ट खात्याचे सगळेच कर्मचारी वाईट नव्हते, पण काहींनी त्या कामात थोडं का होईना दुर्लक्ष केलं, लोकांना ते सेवा देऊ शकलं नाही। आज एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही सेवा देताय, इतक्या भारी भारी लक्झरी आल्यात, तरी सुद्धा एस टी चालली म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांच्यामुळे चालली। मी एक रील बनवलेली, सहलेली एस टी नेली होती आम्ही, त्यावेळेस एक रील बनवली, त्यावेळेला उत्तरावर बनवले होते की वाट पाहिन पण एस टीनीच जाईल, ही जी मन आहे ती खरंच मन आहे। तर तुम्हाला आजच्या चालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, आणि अशाच पद्धतीने हे कार्य चालू राहू द्या, पुढच्या पिढीला सोपवा। पुढची पिढी आपल्याला जाब विचारणार आहे,
तुमच्या काळात एस टी होती, आता कुठे गेली म्हणायची वेळ नाही आली पाहिजे. जसं आम्ही आज पोरांना सांगतोय की पूर्वी टेलिफोन खातं होतं, कुठे गेलं, गायब झालं ते, काळाच्या ओघात बंद पडलं. त्याच्या आधी तार होती, काही जणांनी ऐकलं असेल, तार आली, पत्र आलं, कुरिअर सेवा आली, कुरिअर सेवेने ती बंद पाडलं पोस्ट खातं. खाजगी कंपन्या आल्या मोबाईलच्या वगैरे, त्यांनी बंद पाडलं BSNL. परंतु अनेक लक्झऱ्या, अनेक शिटवाऊ गाड्या आल्या तरीसुद्धा एस टी अखंड चालू आहे. त्या चालकांना, कर्मचाऱ्यांना सगळेच तेवढेच गरजेचे. एकट्या माणसावर काय होत नसते, त्याची दुरुस्ती करणारी, घोटाळा काढणारी माणसं आहेत. प्रवाशाला रोजच अनुभवाला एस टीत बसून गेलो, घाटात गाडी बंद पडली, मला कार्यक्रम सापडणार, असं जर रोज घडू लागलं तर एस टीला प्रवासी येणार नाही. तुमची एस टी सुरक्षित चालू करण्याचं तुमचं मेंटेनन्स ठेवणारे लोक किती जर चिडचिड होती तुम्हाला, मलाही जाणवतं कधी कधी. डेपो मॅनेजरवर वैतागतात लोक, डेपो अधिकाऱ्यावर वैतागतात. ती काही घरचं काम सांगत नाहीत. नाही इलाज आहे, तुमच्या एखादा मित्र आजारी पडला, तुम्ही कुठून तरी आले असता, तुमच्यावरच लोड येतो, कितीतरी ट्रेसमध्ये. हे सर्व लोक कर्मचारी ट्रेसमध्ये, आम्ही पण पाहतो. हे जाणलं पाहिजे. आपणच एकमेकाला जाणायचं, काय हरकत नाही. बोललं तर दिवसभर संपायचं नाही. तुम्हाला आज चालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण इथं बोलवलं, तुमची भेट झाली, त्यामुळे आपल्या आयोजकांचे धन्यवाद आणि थांबतो.